रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवतोय पेढा कुल्फी. तर पेढा कुल्फी बघा इथे किती छान अशी मस्त झालेली आहे, एकच नंबर अशी झालेली आहे. कोणी म्हणणार नाही घरी बनवलेली कुल्फी आहे म्हणून. तर एवढी छान आणि एवढी स्वादिष्ट अशी आपल्याली कुल्फी तयार झालेली आहे. एकच नंबर अशी इथे कुल्फी तयार होते. तुम्ही बिना पेढ्याची सुद्धा बनवली तरी तुमचीवाली कुल्फी घरच्या घरी खूप छान अशी मस्त होणार. तर अशा पद्धतीने कुल्फी नक्की बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल. तर चला अशा पद्धतीने कुल्फी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत, पेढा वगैरे घालून. त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे बघा किती छान असं मस्त दूध उकळतंय, खळखळ मस्त असं आपल्याला दूध उकळलेलं आहे. इथे मी 1 लिटर दूध उकळायला ठेवलेलं आहे. पण म्हटलं चला आज याच्यावेळी आपण कुल्फी बनवूया घरच्या घरी. उन्हाचं काहीतरी थंड खाऊशी वाटतं, तर चला इथे आज आपण बनवूया कुल्फी. गाईचं दूध घेतलेलं आहे आणि दूध छान असं मस्त दुधाला उकळी आलेली आहे. दूध सारखं हलवत राहायचं आहे, सायवरती येते तर ती मध्ये घालून द्यायची आहे. तुम्ही कढईमध्ये आटवलं तरीही चालेल, मी डायरेक्ट पातेलं ठेवलेलं आहे. तर इथे दूध छान असं मस्त आटलेलं आहे, एकदम कमी झाले दूध, तर बघू शकता. आता आपल्याला इथे थोडंसं काजू बदाम घेतलेले, मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, ते इथे आपल्याला दुधामध्ये घालून घ्यायचं. 1 चमचा घेतलेला आहे, म्हणजे आपल्या कुल्फीला छान असं मस्त अधूनमधून खायला फ्लेवर पण लागतो आणि टेस्ट पण छान लागते अधूनमधून तोंडामध्ये आल्यानंतर. थोडंसं दूध आपल्याला बाजूला पण काढायचं. कस्टर्ड पावडर कालवण्यासाठी थोडंसं दूध साईडला काढून ठेवायचं. दुधामध्ये थोडेसे पेढे कालवून घेणार आहोत. इथे आपण दूध थंड करायला ठेवलेलं आहे. दूध छान असं थंड झालेलं आहे. 1 चमचा कस्टर्ड पावडर आपल्याला घालून घ्यायची आहे. तुमच्याकडं जर समजा दुसरं काही हे नसेल तर तुम्ही कस्टर्ड पावडर जास्त घालायची, कारण की मी थोडेसे त्याच्यामध्ये पेढे पण घालणार आहेत ना, तर पेढेचा पण फ्लेवर असणार आहे त्याच्यामध्ये कुल्फीमध्ये. तर आपण जास्त कस्टर्ड पावडर घालणार नाही आहोत. छान मिक्स करून घेऊया. मध्ये साखर घालून घेऊया. अर्धा कप साखर घेतलेली आहे. आपण पेढे सुद्धा घालणार आहोत म्हणून थोडीशी आपल्याला साखरेचा वापर कमी करायचा आहे. तर साखर घालून घेतली आहे अर्धा कप. छान मिक्स करून घेऊया. तर इथं खूप सारे पेढे, तर आपण 1 कलरमध्ये पेढे घालून घेऊया, ऑरेंज कलरमध्ये. कस्टर्ड पावडर कालवून घेऊया आणि आता दुधामध्ये मिक्स करून घेऊया. दुधाला छान उकळलेली साखरसुद्धा छान विरघळलेली आहे. एका हाताने कस्टर्ड पावडर घालायची, दुसऱ्या हाताने छान मस्त मिक्स करून घ्यायचं. इथे आपल्याला हे पेढे बारीक करून घ्यायचे, अशा पद्धतीने हाताने बारीक करायचे. आता हे बारीक केलेले पेढे आपल्याला दुधामध्ये घालून घ्यायचे. छान मिक्स करून घेऊया पेढा. पेढ्याचा फ्लेवर खूप छान येतो म्हणून आपल्याला इथे पेढा घालायचा आहे. नसला नाही घातला तरीही चालते, काही हरकत नाही. आपण पेढ्याचीच आईस्क्रीम बनवणार आहोत. आईस्क्रीमसुद्धा तुम्ही घेऊ बघा. तर बॅटर बघू शकता किती छान असं मस्त घट्टसर झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि आपल्याला हे बॅटर कुल्फीचं थंड करून घ्यायचं आहे कप भरण्यासाठी. गॅस बंद केला, थंड करून घेऊया. तर इथे आपल्याला बॅटर छान असं मस्त थंड झालेलं आहे, आपण कपांमध्ये ओतून घेऊया. तर इथे आपण 6 कप भरून घेतलेले आहे. छान असं मस्त घट्टसर झालेलं आहे. आता आपण 7 ते 8 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून देऊया. वरतून त्याला काहीतरी पॅक करून घ्यायचं किंवा अशी झाकणी असते ती वरतून ठेवून द्यायची. मी अशी झाकणीच वरतून ठेवून देणार आहे. तर चला फ्रीजरमध्ये ठेवून देऊया. अशा पद्धतीने कप ठेवून दिल्यानंतर त्याच्यावरती अशी झाकणी ठेवून द्यायची किंवा त्याला कवर करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला बर्फाचं पाणी कपांमध्ये पडत नाही. बघूया 7 ते 8 तासानंतर. तर इथं आपल्याला आईस्क्रीम झालेली आहे, तर बघू शकता. आता आपण त्याच्यावरची प्लेट काढून घेऊया. प्लेट ठेवल्यामुळं काय होतं, बर्फ तयार होत नाही त्याच्यामध्ये. तर छान अशी मस्त झालेली आहे. काढून घेऊया सर्व कप. तर बघू शकता किती छान अशी इथे आपल्याला
गुल्फी तयार झालेली आहे. आता आपण काढून बघूया. तर इथे मी काड्या घेतलेल्या आहेत. तुम्ही काडी घालून सुद्धा गुल्फी तयार करू शकता, किंवा तुम्हाला जर समजा काढून घ्यायची असेल तर तुम्ही काढून सुद्धा घेऊ शकता. अशा पद्धतीने काडी घालून घ्यायची आणि अशा पद्धतीने थोडंसं फिरून घ्यायचं. फिरल्यानंतर आपल्याला गुल्फी छान अशी मस्त निघल्या जाते. तर बघू शकता किती छान अशी आपल्याली गुल्फी मी तुमच्या समोरच काढलेली आहे. एवढी छान अशी आपल्याली गुल्फी तयार होते घरगुती आणि एवढी चविष्ट होते, खूप छान अशी मस्त होते. तर मी तुम्हाला कटसुद्धा करून दाखवते. आपण याच्या गुल्फीमध्ये पेढासुद्धा घातलेला आहे. तर खूप छान अशी मस्त आपल्याली गुल्फी इथे तयार होते. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर गुल्फी बनवायची असेल तर याच पद्धतीने बनवा, म्हणजे छान अशी आपल्याली गुल्फी इथे तयार होते. मी त्यात पूर्णपणे काडी घातल्यामुळं काडी अटकते मध्ये. आपण काडी काढून घेऊया. तर बघू शकता किती छान अशी मस्त आपल्याली गुल्फी तयार झालेली आहे. इथे काडी घातल्यामुळं ती थोडीशी कट व्हायला. तर बघू शकता किती छान अशी मस्त आपल्याली गुल्फी तयार झालेली आहे. तर रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की मला कमेंट करून कळवा. आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा आणि अशा पद्धतीने गुल्फी नक्की बनवून बघा. तुम्हालाही खूप आवडेल. मी तुम्हाला दुसरीसुद्धा गुल्फी काढून दाखवते, कारण की मी दर उन्हाळ्यामध्ये मुलांसाठी घरच्या घरी गुल्फी तयार करत असते. तर खूप सोपी पद्धत आहे. ज्याच्याकडे पेढा नाही आहे ते सुद्धा बनवू शकतं मिल्क पावडर वापरून. तर छान अशी आपल्याली गुल्फी इथे निघते. तर बघा, आपल्याला कप फाडण्याची सुद्धा गरज पडत नाही, एवढी छान अशी आपल्याली गुल्फी तयार होते. खायला तर एकच नंबर लागते. याच्यामध्ये खारी खोबरं काजू बदाम घातलेले आहेत आणि खूप चविष्ट लागते. पेढासुद्धा घातलेला आहे. पेढ्याचं सुद्धा आपल्याला इथे फ्लेवर लागणार आहे. तर भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. अशा पद्धतीने गुल्फी नक्की बनवून बघा. तर चला धन्यवाद.